नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ढगेवाडीच्या श्री पालकेश्वर भजनी मंडळात श्रावणात भक्तिमय जागर, भजन कीर्तनाच्या माध्यमातून भगवंतांचे स्मरण करण्याबरोबरच समाजात अध्यात्माची आवड निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असं मत माजी सेवानिवृत्त सैनिक नंदकुमार सकटे यांनी व्यक्त केले. वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथे श्री पालकेश्वर भजनी मंडळाच्या वतीनं श्रावणातील पहिल्या शनिवारी आयोजित भजन कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. श्री पालकेश्वर भजनी मंडळाकडून अनेक वर्षापासून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात तसेच वर्षभर ढगेवाडी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेजवळील दत्त मंदिरात प्रत्येक गुरुवारी भजन कीर्तनाची सेवा अखंडपणे सुरू आहे. याशिवाय गावातील कुटुंबियांच्या शुभ कार्यांमध्ये तसेच दुःखद प्रसंगी मातृत्वात्म्यात शांती मिळावी यासाठीही मंडळाकडून भजन सेवा केली जाते. भजन कीर्तन ही केवळ धार्मिक सेवा नसून त्यामागे अध्यात्माची आवड आणि श्रद्धा असणं आवश्यक आहे. श्री पालकेश्वर भजनी मंडळाने अनेक वर्षापासून ही परंपरा जपली असून अशा मंडळांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य घडत आहे. सामाजिक व आध्यात्मिक कार्य करणाऱ्या भजनी मंडळांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. मंडळामध्ये माजी सैनिक नंदकुमार सकटे, सूरपेटी चालक रघुनाथ सकटे, तबला वादक निवास खोत, पकवास वादक किरण सकटे, भगवान माने, बाळासाहेब जाधव, पोपट माने, संजय सावंत यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. भजन सेवा अविरत. श्री पालकेश्वर भजनी मंडळाची भजन सेवा नित्यनेमाने सुरू आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि वर्षभर दत्त मंदिरातील प्रत्येक गुरुवारी भजन सेवा केली जाते. गावातील प्रत्येक कुटुंबियांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सेवा करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे, अशी माहिती मंडळाचे माजी सचिव भगवान माने यांनी दिली. कुलस्वामी ज्योतिबाची सेवा ढगेवाडी येथील श्री पालकेश्वर भजनी मंडळाकडून प्रतिवर्षी श्रावण महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा डोंगरावर असलेल्या कुलस्वामी श्री ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात भजन कीर्तनाचा जागर केला जातो. या सेवेत मंडळातील पुरुष महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, अशी माहिती माजी सैनिक नंदकुमार सकटे यांनी दिली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश सादळे. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.